आणि हेडलाईन्स नंतर बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात। फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी निलंबित पीएसआय गोपाळ बदने फलटण पोलीस स्टेशनमध्ये हजर झालाय। महिला डॉक्टरनं सुसाईड नोटमध्ये गोपाळ बदनेवरती आरोप केलेत। महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर बदने फरार होता। फलटण पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता। साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरनं आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली। या प्रकरणातील एका आरोपी प्रशांत बनकरला पोलिसांनी पुण्यातून अटक केली। प्रशांत बनकरने शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप सुसाईड नोटमध्ये केलाय। प्रशांत बनकर मित्राच्या पुण्यातील फार्म हाऊसमध्ये लपून बसला होता। अखेर 30 तासांनंतर पहाटे 4 वाजता प्रशांत बनकरला ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या। साताऱ्यातील फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आरोपी प्रशांत बनकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पोलिसांकडून किमान 7 दिवसाची कोठडी मागितली होती, मात्र आरोपीच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करून 4 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। जिल्हा न्यायाधीश एस साटोटे यांच्यासमोर आरोपीचा वकील याचा युक्तिवाद आणि सरकारी वकील यांचा युक्तिवाद झाल्यानंतर आरोपी प्रशांत बनकर याला 28 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे। डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणाचा सर्व बाजूने तपास सुरू आहे अशी प्रतिक्रिया सातारा एसपी तुषार दोशी यांनी दिली आहे। एका संशयित आरोपीला अटक करून इतर आरोपींचा शोध सुरू करण्यात आलाय असं दोशी म्हणालेले आहेत। तर पोलीस आणि डॉक्टर महिलेमध्ये वाद होता असं देखील दोशी म्हणाले। तपास एसडीपीओ करत आहेत। एसडीपीओ फलटण एक आरोपी प्रशांत बनकर जो सिव्हिलियन आहे त्याला अटक झालेली आहे। त्याला कोर्टात प्रोड्यूस केला असता 28 तारखेपर्यंत माननीय कोर्टाने त्याचा पीसीआर आमच्याकडे दिलेला आहे। दुसरा जो पहिला आरोपी आहे म्हणजे पीएसआय बदने त्याच्या तपासाकरता त्याला अटक करणं बाकी आहे। तो फरार आहे। त्याच्या तपासाकरता 4 टीम्स या त्याचा शोध घेत आहेत। याच्यामध्ये सिरियस गुन्हा आहे। सिरियस गुन्हा आहे जो आमच्या अधिकाऱ्याविरुद्ध आहे, बलात्काराचा आहे। त्याच्यामध्ये एका महिलेने आत्महत्या केलेली आहे। त्यामुळे ती एवढी सेन्सिटिव्ह आहे की त्याच्यामध्ये आरोपी अटक करणे हेच आमचं सर्वप्रथम हे प्रायोरिटी आहे। फलटणमध्ये महिला डॉक्टरनं केलेल्या आत्महत्येमुळे खळबळ उडालेली असताना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एका भव्य शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्री यावेळी अनेक विकास कामांचं तर काहींचं भूमिपूजन करणार आहेत। यावेळी ज्यांच्यावरती आत्महत्या प्रकरणामध्ये आरोप होत आहेत ते माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे देखील उपस्थित राहणार आहेत। खरं तर रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या पुढाकारानंच या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्यामुळे मुख्यमंत्र्यांचे माढा लोकसभा मतदारसंघातील इतर कार्यक्रम हे रद्द झालेले असताना फलटणचा कार्यक्रम मात्र आवर्जून घेण्यात आलाय। त्यामुळे या कार्यक्रमात मुख्यमंत्री काय बोलतात याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात कोणीही राजकीय पोळी भाजून घेऊ नये, यात कोणालाही सोडलं जाणार नाही। मुख्यमंत्री हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचेही आदेश देतील। या प्रकरणात आडून वार करू नका असा इशारा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधकांना दिलाय। आडून वार करायचं बंद करा आणि अशा घटनेचं गांभीर्य आपण ठेवलं पाहिजे। या घटनेच्या संदर्भात आपण गांभीर्य ठेवून बोललं पाहिजे। त्यामुळे चुकीच्या पद्धतीचा आरोप करून प्रकरणाला वेगळं स्वरूप द्यायचं आणि आपली राजकीय पोळी भाजायचं हे कुणी करू नये। हा खटला माननीय देवेंद्रजी निर्णय घेतील तो फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये पण चालवला जाईल। मंत्री पंकजा मुंडेंनी महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट घेतली। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। महिला डॉक्टर आत्महत्येची उच्चस्तरीय चौकशी होईल असं आश्वासन पंकजा मुंडेंनी दिलंय। क्लास 1 डॉक्टर ऑफिसर आत्महत्या करते, हातावर तिच्या नोट सापडते आणि ती दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं नाव घेत आहे। हा गंभीर विषय आहे। मी स्वतः आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना भेटणार आहे, बोलणार आहे। वरिष्ठ अधिकाऱ्याकडनं निपक्षपातीपणे याची चौकशी झाली पाहिजे। जैन बोर्डिंग हाऊसला मुरलीधर मोहोळ यांनी भेट दिली। यावेळी संवाद साधताना मोहोळ यांनी प्रतिक्रियाही दिली। जैन बांधवांना न्याय मिळावा त्यासाठी महत्त्वाची भूमिका असेल तर हा मुद्दा समाजाला हवा तसाच सुटला जाईल असं मोहोळ यांनी स्पष्ट केलंय। यावरती जैन मुनी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। ये मेरा प्रण है। 1 नवंबर आपने कहा ही है 1 नवंबर के पहले ये विषय पूरा हल हो गया तो ठीक है, वरना मैंने जो प्रण किया है प्राण छोड़कर अपने प्रण को नहीं छोड़ना। जे काही जैन बांधवांच्या सोबत न्याय होणं अपेक्षित आहे
पुढच्या काही दिवसात त्याचा न्याय होण्यासाठी माझी महत्वाची भूमिका राहील आणि लवकरात लवकर हा विषय समाजाला हवा तसाच सुटला जाईल हे मी या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करतो. पुण्यात जैन समाजाच्या बांधवांनी मंत्री मुरलीधर मोहोळ यांना घेराव घातला. जैन बोर्डिंग हाऊस जमीन व्यवहार रद्द करा ही मागणी जैन समाजाच्या वतीनं करण्यात आली. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील केल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान जैन बोर्डिंगच्या जागेचा वाद मिटला नाही तर मंत्रिपदापासून दूर राहावं लागेल असं मुख्यमंत्र्यांनी मोहोळांना सांगितल्याचं रवींद्र धंगेकरांनी म्हटलंय. त्यामुळे मोहोळ नतमस्तक व्हायला आल्याची टीका देखील धंगेकरांनी केली. काल सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांना बोलून घेतलं आणि यांना सक्त सांगितलं की तुम्हाला आता हा विषय मिटवायचा का नाही. जर तुमचा विषय मिटला नाही तर तुम्हाला मंत्रिपदापासून लांब राहावं लागेल. हा सल्ला त्यांनी त्यांना 100% दिलेला आहे. त्यामुळे आज ते नतमस्तक व्हायला आलेत. रवींद्र धंगेकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय. खासदार मुरलीधर मोहोळ यांचा राजीनामा घ्या. रवींद्र धंगेकर यांनी थेट पंतप्रधान मोदींकडे ही मागणी केली आहे. पुण्यातील जैन बोर्डिंगच्या मालमत्तेचा बेकायदा व्यवहार रद्द करण्याचे आदेश देण्यात यावे. तसंच बेकायदा व्यवहारातील सूत्रधार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणीही करण्यात आली आहे. तसंच पत्राची एक प्रत केंद्रीय मंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा पाठवण्यात आली आहे. सोलापूरमधील मंगळवेढा इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. 2 दिवसांमध्ये जरांगे पाटलांशी बोलून तारीख ठरणार असल्याचं सांगण्यात आलंय. काल झालेल्या बैठकीमध्ये मनोज जरांगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आलाय. 1 नोव्हेंबरला राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये निघणाऱ्या मोर्चासाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं जोरदार तयारी केली आहे. मनसे नेते आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते यांनी एकत्रित आझाद मैदान इथं पाहणी करून मोर्चाच्या रूट संदर्भामध्ये बैठक घेतली आहे. मोर्चाचा रूट हा फॅशन स्ट्रीट पासून मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत असणार आहे. सत्याचा मोर्चा असं या मोर्चाला नाव दिलेलं असून महाविकास आघाडी आणि मनसेचा संयुक्त मोर्चा हा राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये निघणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 27 ऑक्टोबरला इंडिया मेरीटाईम वीक 2025चं उद्घाटन करणार आहेत. मुंबईतील नेस्को प्रदर्शन केंद्रामध्ये इंडिया मेरीटाईम वीक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. बंदरे आणि जलमार्ग मंत्रालयाकडून 5 दिवसांच्या कार्यक्रमाचं आयोजन हे करण्यात आलंय. मुंबई महापालिकेत समान जागांसाठी शिंदेंची शिवसेना आग्रही असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. दुसरीकडे शिंदेंच्या पक्षाला 65 ते 75 जागा देण्यास भाजप अनुकूल असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे मुंबईतील जागा वाटपावरून तेढ निर्माण होण्याचीही चिन्ह आहेत. धाराशिवमध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंच्या आढावा बैठकीत शेतकरी संघटनेनं घोषणाबाजी केली. शेतकरी अनुदानाचे पैसे न मिळाल्यामुळे शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. तर कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी आंदोलकांना व्यासपीठावर बोलवून त्यांच्याशी चर्चा करत त्यांच्या मागण्यांनी जाणून घेतल्या. प्रत्येकाच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचा उल्लेख होता. शेतकऱ्यांची अवस्था वाईट असल्यानं कर्जमाफी गरजेची आहे असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलंय. शेती नुकसानीचे पैसे 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतील असं आश्वासन देखील कृषी मंत्र्यांनी दिलंय. तर सरकारकडे पैसे आहेत मात्र पंचनामे न झाल्यामुळे दिवाळीपूर्वी पैसे द्यायला उशीर झाला अशी दिलगिरी देखील कृषी मंत्र्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी आढावा बैठकीमध्ये शेतकरी संघटनांकडून गोंधळ करत घोषणाबाजी देखील करण्यात आली. आता परत सरकारनं आणखी मदत देण्याचं आश्वासन दिलं. कधीपर्यंत आता शेतकऱ्यांना थेट येणाऱ्या 15 दिवसाच्या आत संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल. सोलापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे शासकीय मदत पोहोचू न शकल्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करता आली नव्हती. याचं वास्तव एबीपी माझानं दाखवल्यानंतर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांच्या मदतीत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याचा इशारा दिलाय. शेतकऱ्याच्या खात्यावर का पैसे पोचले नाही त्याची तातडीनं चौकशी केली जाईल आणि जे ह्याच्यात अडचण असेल ज्यांच्यामुळे हे पैसे पोचले नाहीत त्या प्रत्येकावर कारवाई होईल. जाणीवपूर्वक जर ही मदत पोचण्यामध्ये जर कुणाकडून जर हलगर्जी झाली असेल तर निश्चितपणे त्याची चौकशी केली जाईल आणि त्यांच्यावर कारवाई केली. सोलापूर जिल्ह्यात सध्या सुरू असलेलं ऑपरेशन लोटस थांबणार नसून अनेक दिग्गज नेते भाजपच्या
प्रवेशासाठी वेटिंगवर असल्याचं पालकमंत्री जयकुमार गोरेंनी सांगितलं. ज्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली त्या सर्वांचे महाप्रवेश सोहळे आता सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. अजूनही अनेक प्रस्ताव आपल्याकडे येत असून सर्व जागा तुम्ही लढा पण आम्हाला सोबत घ्या असं देखील सांगितलं जात असल्याचं गोरेंनी वक्तव्य केलंय. ऑपरेशन कमळ थांबणार नाही आणि लवकरच तुम्हाला भारतीय जनता पक्षामध्ये अनेक दिग्गज लोकांचा प्रवेश झालेला सोहळा पाहता येईल. सगळी तिकीट आम्हाला घ्या पण आम्हाला सोबत तरी घ्या असाही प्रस्ताव माझ्याकडे आलेला आहे. 9 दिवसांनी जालन्यातील बंजारा आंदोलकांचं उपोषण मागे घेण्यात आलंय. विजय चव्हाण यांच्या 13 मागण्यांपैकी 3 मागण्या पंकजा मुंडेंकडून मान्य करण्यात आल्यात. संजय राठोड, पंकजा मुंडे, अर्जुन खोतकर या सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या भेटीनंतर आंदोलन हे मागे घेण्यात आलंय. बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करण्याची मागणी करण्यात आली आणि मागील 9 दिवसांपासून हे आमरण उपोषण सुरू होतं. परभणी जिल्ह्यातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप नेते अशोक चव्हाण, मंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीमध्ये हे पक्षप्रवेश पार पडले. यामुळे परभणी जिल्ह्यात भाजपची ताकद वाढल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अमोल मिटकरी यांनी हासन कर्नाटक इथल्या पुरातन वास्तुशिल्पात असलेल्या बळीराजाच्या प्रतिमेचा फोटो ट्विट करत सर्वपक्षीय नेते मंडळींना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा देताना शेतकऱ्यांच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी असं आवाहन केलं. परभणी जिल्ह्यातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. भाजप नेते अशोक चव्हाण, मंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीमध्ये हे पक्षप्रवेश पार पडले. यामुळे परभणी जिल्ह्यात भाजपची ताकद वाढल्याचं बोललं जात आहे. मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या मदतीला त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट धावून आलेला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1,11,00,000 रुपयांची त्यांनी मदत केली आहे. महानुभाव परिषदेच्या 38व्या अधिवेशनाच्या उद्घाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिकमध्ये आलेले होते. त्यावेळी देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांनी ओझर विमानतळावरती मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन 1,11,00,000 रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. देवस्थान ट्रस्टच्या मदतीचा स्वीकार करून मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे, देवस्थान ट्रस्टचे अधिकारी हे उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अमोल मिटकरी यांनी हासन कर्नाटक येथील पुरातन वास्तुशिल्पात असलेल्या बळीराजाच्या प्रतिमेचा फोटो ट्विट करत सर्वपक्षीय नेते मंडळींना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा देताना शेतकऱ्यांच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी असं आवाहन केलंय. हिंगोली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी हिंगोली नगर परिषदेवरती शिवसेनेचा भगवा फडकवणार असा इशारा देत स्वबळाचा नारा दिल्यानंतर भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी आमदार संतोष बांगर यांचं नाव न घेता त्यांच्यावरती सडकून टीका केली आहे. ईट का जवाब पत्थर से दिया जाएगा असा इशारा बांगर यांना आमदार तान्हाजी सावंत यांनी दिलाय. नगर परिषद मध्ये काय चाललंय, ईट का जवाब पत्थर से देना हम भारतीय जनता पार्टी वाले जानते हैं. हे भारतीय जनता पार्टी आमच्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वातलं हे सरकार आहे. एक शक्तिशाली सरकार आहे. त्यामुळे चिंता कोणी करू नका आणि त्यांना जागा दाखवा. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज वाशिम जिल्ह्यात अनेक भागामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. मालेगाव तालुक्यातील मेडशी तर रिसोड तालुक्यातील वाकड परिसरामध्ये अवकाळी पावसानं आगमन झालं. या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना फायदा मिळणार असला तरी काही ठिकाणी राहिलेल्या खरीपातील सोयाबीन पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. भंडाऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी परतीच्या पावसाची जोरदार हजेरी. कापलेलं भात पीक आणि मळणी केलेलं धान पीक भिजल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, खामगाव, संग्रामपूर तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय. शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस पिकांचं मोठं नुकसान झालंय. वर्ध्यात अचानक झालेल्या पावसामुळे हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचा शेतमाल भिजलाय. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्रीसाठी यार्डमध्ये आणलेला होता. मात्र अचानक पाऊस आल्यामुळे संपूर्ण यार्ड पाण्यात भिजलं. या अनपेक्षित पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. विक्रीसाठी हाती आलेला माल हा पावसामध्ये भिजल्यामुळे गुणवत्तेवरती परिणाम होणार असून भाव मिळणार नसल्याची चिंता आता शेतकऱ्यांना सतावत आहे.
गोंदिया जिल्ह्यातील काही भागांमध्ये पावसानं हजेरी लावली, त्यामुळे धान पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. अनेक शेतांमध्ये धान पीक हे कापून ठेवलेलं आहे. तसंच अनेक ठिकाणी आता धान पिकाची कापणी सुरू असून कापणीला आलेलं धान पीक हे देखील खराब होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यातील नांदुरा परिसरातील जोरदार पावसानं हजेरी लावलेली होती. या पावसामुळे वेचणीला आलेला कापूस हे भिजलेला आहे, तर काढणीला आलेलं सोयाबीन सुद्धा भिजलेलं आहे. जिल्ह्यात सध्या कापूस वेचणी आणि सोयाबीनची सोंगणी आणि काढणी सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. हातातोंडाशी आलेलं पीक या वळवाच्या पावसानं हिरावल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र पाणी आलंय. आज मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही भागांमध्ये ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर काही भागांमध्ये विजांसह वादळी पावसाची देखील शक्यता आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवला जातोय. पुढचे 3 दिवस राज्यामध्ये पाऊस कायम राहण्याचाही अंदाज आहे. मुंबईतील वाहतूक पोलिसांसाठी बेसिक लाईफ सपोर्ट प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. पवईतील डॉक्टर LH हिरानंदानी हॉस्पिटल यांच्या वतीनं मुंबईतील वाहतूक पोलिसांसाठी बेसिक लाईफ सपोर्ट प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये डॉक्टर LH हिरानंदानी हॉस्पिटल इथल्या वरिष्ठ सल्लागार, अपघात आणि आपत्कालीन विभागाचे डॉक्टर सम्राट चव्हाण यांनी पोलिसांना आवश्यक प्रशिक्षण दिलं. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये 80हून अधिक वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी सहभागी पोलिसांना CPR सह इतर जीवनरक्षक कौशल्यांचं प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आलं. याचा मोठा फायदा रस्त्यावरती वाहतुकीचं नियंत्रण करताना एखादा प्रसंग घडल्यास होणार आहे. कांदिवली पूर्वेचे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख माजी नगरसेवक एकनाथ हुंडारे यांच्या पुढाकारातून 27 ऑक्टोबरला छठपूजेचं आयोजन करण्यात आलं. छठपूजेदरम्यान अनेक सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं. एकनाथ हुंडारे यांच्यामार्फत सर्व महिलांना यावेळी साडी आणि पूजेचं साहित्याचं वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार रवींद्र वायकर, स्थानिक आमदार अतुल भातखळकर, शिवसेनेचे सचिव सिद्धेश कदम, आमदार प्रकाश सुर्वे आणि इतर महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. हिंगोली जिल्ह्यामध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत. 3.9 रिस्टर स्केल इतका भूकंप हिंगोली जिल्ह्यामध्ये जाणवलेला आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे हे गाव आहे, तर जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत आणि औंढा नागनाथ या तिन्ही तालुक्यातील अनेक गावांमध्ये हे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेले आहेत. दरम्यान या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा आर्थिक नुकसान झालेलं नाही, परंतु भूकंपामुळे नागरिक हे भयभीत झालेले होते. कोणीही अफवांवरती विश्वास न ठेवता घाबरून जाऊ नका असं आव्हान हे प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय. औरंगाबाद रेल्वे स्थानकाचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक असं करण्यात आलंय. प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील औरंगाबाद रेल्वे स्थानकाचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक असं करण्यास मान्यता दिली आहे. या स्थानकाचा नवीन स्थानक कोड CPSN असा असेल आणि त्यामुळे औरंगाबाद रेल्वे स्थानकास आता पुढे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक या नावानं ओळखलं जाईल आणि स्थानकाचा कोड CPSN असा राहील. नांदलापूर तालुक्यातील कराड गावात पूर्वीच्या भांडणाचा राग मानत 2 दुचाकीवरील आलेल्या तिघांनी सिनेस्टाईल पाठलाग करत कोयत्यानं सपासप वार केले. यामध्ये जाखीणवाडी इथल्या प्रवीण बोडरे यांचा मृत्यू झालाय. ही घटना सायंकाळी 7च्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांकडून संशयिताचा शोध सुरू आहे. CNG पंपावरती कर्मचाऱ्यांची मुजोरी पाहायला मिळाली. थेट महिला आणि पतीला मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीचा व्हिडिओ हा समोर आलाय. शिर्डी नजीक सावळी विहीर बुद्रुक इथल्या RJ पेट्रोल आणि CNG पंपावरती ग्राहकांना मारहाण झाल्याचा प्रकार हा समोर आलाय. साई दर्शनानंतर मुंबईकडे परतणाऱ्या नमिता खरत यांच्यासह पतीला हे पंप मालकासह कर्मचाऱ्यांनी मारहाण केली. कर्मचारी आणि ग्राहकाच्या बाचाबाचीचं रूपांतर थेट मारहाणीत झालं. दरम्यान या प्रकरणी शिर्डी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालाय. वाशिम रिसोड मार्गावरती घोटा फाट्यावर अज्ञात 4चाकी वाहनानं दुचाकीला धडक दिल्यानं एकाचा जागीच मृत्यू झालाय, तर 1 जण गंभीर जखमी झालाय. वाशिम रिसोड जिल्हा मार्गावरती खोटा फाटा याजवळ दुचाकीवरती प्रवास करणाऱ्या दुचाकीवरील 2 प्रवाशांना धडक दिली. दरम्यान अपघातानंतर अज्ञात वाहन चालक पसार झालेला असून रिसोड पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
अकोल्यातील बहुचर्चित अक्षय नागलकर अपहरण प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. अक्षय नागलकरच्या हत्येनंतर मृतदेह जाळून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. अक्षयच्या 8 मित्रांनीच त्याचा हत्येचा कट रचल्याचं उघड झालंय. अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं हा हत्येचा तपास उलगडा करीत मुख्य आरोपीसह 4 आरोपींच्या मुसक्या आवळल्या तर इतर 4 जण हे फरार आहेत. अक्षय नागलकर यांची MS30 या हॉटेलमध्ये हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांची जी बॉडी होती ती मोरगाव भाकरे या गावातील शेत शिवारामध्ये त्यांना जाळण्यात आलं. तिथे त्या शेतामध्ये टीनचं एक शेड करण्यात आलं होतं. तिथे त्यांना जाळण्यात आलं. जाळल्यानंतर तिथे पुरावा उरू नये म्हणून जे उरलेलं राख वगैरे होती ती तिथून आरोपींनी डिस्पोज केली आणि त्या शेडला, टीनच्या शेडला आतमधून धुवून त्याला कलरिंग केलेली आहे, जेणेकरून कुठलाही पुरावा त्या ठिकाणी दिसू नये. वाशिमच्या निंबी गावातील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या 2 एकर शेतातील सोयाबीनच्या गंजीला अज्ञात व्यक्तीनं आग लावल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. नुकतंच कापणी केलेलं सोयाबीन गंजी मारून ठेवलेलं होतं. मात्र रात्रीच्या सुमारास अज्ञातानं सूडबुद्धीनं पेटवून दिल्यानं गंजीही जळून खाक झाले. या आगीमध्ये शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालेलं असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत तपास सुरू केलाय. सिंधुदुर्गातील बांदा डोबवाडी इथं ओंकार हत्ती महामार्गावरती आल्यामुळे वाहन चालकांची तारांबळ उडाली. ओंकार हत्ती महामार्गावर आल्यामुळे काही काळ मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ही ठप्प झाली होती. पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी चित्रपटाच्या टीमनं भिवंडीच्या मराडेपाडा इथल्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर, अभिनेता सिद्धार्थ जाधवसह चित्रपटातील इतर कलाकार देखील उपस्थित होते. नांदलापूर तालुक्यातील कराड गावात पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून 2 दुचाकीवरून आलेल्या तिघांनी सिनेस्टाईल पाठलाग करत कोयत्यानं सपासप वार केले. यामध्ये जाखीणवाडी इथल्या प्रवीण बोडरे यांचा मृत्यू झालाय. ही घटना सायंकाळी 7च्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांकडून संशयिताचा शोध सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यातील दरेगावच्या शेतशिवारामध्ये 70 वर्षीय महिलेवरती एका इसमाकडून अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शेतशिवारामध्ये 70 वर्षीय पीडिता महिला रस्त्यानं जात असताना दुचाकीवरून जाणाऱ्या आरोपीनं दुचाकीवर बस असं म्हटलं आणि पीडित महिलेनं त्याला नकार दिला. त्यानंतर आरोपीनं पीडित महिलेचं तोंड दाबून रस्त्याच्या बाजूला नेत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यामध्ये आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. वाशिम रिसोड मार्गावर घोटा फाटाजवळ अज्ञात 4चाकी वाहनानं दुचाकीला धडक दिल्यामुळे एकाचा जागीच मृत्यू झालाय तर 1 जण गंभीर जखमी झालाय. वाशिम रिसोड जिल्हा मार्गावरती घोटा फाटाजवळ दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दुचाकीवरील 2 प्रवाशांना धडक दिली. दरम्यान अपघातानंतर अज्ञात वाहन चालक पसार झालेले असून रिसोड पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. आणि या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली.